लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सानिया शेख चांद हिने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। सानियाने तालुक्यातून 3रा क्रमांक पटकावून शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे। सानिया ही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत असून तिच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, वडीलधारी मंडळी व गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। या यशाचे श्रेय तिने शाळेचे मुख्याध्यापक शेख आरिफ शेख बब्बर, सहाय्यक शिक्षक सय्यद अस्मत अली, मोहम्मद अनीस शेख तसेच आपल्या पालकांना दिले आहे। नमस्कार सर, आपलं नाव काय? आरिफ बब्बर शेख, उर्दू शाळा पाटणबोरी, तालुका केलापूर। सानिया शेख चांद हा मुलगी आमच्या शाळेत 5व्या वर्गामध्ये स्कॉलरशिप एक्झाम 2025 मध्ये उत्तीर्ण झाली आहे आणि पात्र पण ठरलेली आहे स्कॉलरशिपसाठी। हा मुलीनं स्कॉलरशिपसाठी वर्ग 5वा मध्ये खूप परिश्रम घेतला आणि शिक्षकांना पण खूप परिश्रम घेतला। त्यामुळे हा मुलीनं आमच्या शाळेचं नाव रोशन केला आणि आमच्या शाळेचं नाव पुढे नेला। हा मुलीसाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि हा मुलगी स्कॉलरशिप एक्झाममध्ये वर्ग 5वी मध्ये तालुक्यामध्ये 3rd आलेली आहे। तर यासाठी आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा मुलीचा पण अभिनंदन करतो की हा मुलीनं आमच्या शाळेचं नाव पुढे नेला आहे। ठीक आहे, ठीक आहे। नाम क्या है? सानिया शेख चांद। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मैं 5वीं जमात में स्कॉलरशिप के एग्जाम में पात्र हुई हूँ। तालुके में 3रे नंबर से कामयाब हुई हूँ। मेरा परसेंटेज 62 है। मेरा परसेंटेज 62 है स्कॉलरशिप के एग्जाम में। इस एग्जाम में मैं हमारे स्कूल के हेडमास्टर आरिफ शेख बब्बर और सैयद अस्मत अली सर इन लोगों ने मुझे बहुत अच्छे से सपोर्ट किया। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.